कांग्रेस के वरिष्ठ नेता नाना पटोले ने अक्षय शिंदे की मौत के बाद बीजेपी पर जमकर हल्ला बोला है। उन्होंने कहा कि जिस स्कूल में अत्याचार की यह घटना हुई है वह स्कूल बीजेपी का है, इसीलिए सरकार ने इस मामले को दबाने की कोशिश की है। वहीं इनकी सरकार के बीच राज्य की लड़कियां सुरक्षित नहीं है। घटनेमध्ये ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकून स्वतः सुटकेची केली। पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर एन्काउंटर झाला, अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात। अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही। या घटनेला महिने उलटले आणि आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पता नाही। आता योगायोगानं या शाळेचे संचालक मंडळ हा आरएसएस आणि बीजेपीचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय, या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून या घटनेमधला एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे, ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे।